आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। 10 जुलैला गुरुवारी आहे आषाढ पौर्णिमा। आता ही पौर्णिमा गुरुवारी आलेली आहे, त्यामुळे बघा 10 जुलैला गुरुपौर्णिमेचा योग जुळून आलेला आहे। त्यामुळे बघा आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या खास दिवशी एका झाडाला अवश्य स्पर्श करायचा आहे। सर्वांना माहीत आहे, काही वनस्पती आपल्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य, सुख, समृद्धी, वैभव घेऊन येतात। काही वनस्पतींच्या, काही झाडांच्या असण्याने किंवा त्या झाडांना स्पर्श केल्यामुळे आपल्या नशिबाचे बंद झालेले दरवाजे देखील उघडतात। काही वनस्पती किंवा काही झाडं आपल्या आयुष्यामध्ये चैतन्य घेऊन येतात, सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात। त्यामुळे बघा नक्कीच अशा शुभ दिनी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे। आता आपल्याला माहीत असेल, काही वनस्पती, काही रोपं आपण घरामध्ये देखील लावत असतो। कारण काही वस्तू किंवा काही जी रोपं असतात तर त्या आपल्या घरामध्ये असणं हे अत्यंत शुभ फळ देणारे ठरतात। त्यामुळे अशा ज्या काही वनस्पती, काही रोपं असतात, जी झाडं असतात, ज्या सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतात, त्या नक्कीच आपण आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये देखील लावत असतो। कारण ही झाडं जी आहेत सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असतात। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवतात। आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा या झाडांच्या असण्याने देखील कमी होते। त्यामुळे काही झाडं, काही रोपं ही ज्योतिषशास्त्राच्या नुसार अत्यंत महत्त्वाचे असतात। आणि काही असे शुभ दिवस असतात, काही प्रभावी दिवस असतात। या दिवशी जर आपण या रोपांना, या झाडांना स्पर्श केला तर याचे अनेक सकारात्मक गुणधर्म आपल्यामध्ये देखील येतात। त्या झाडांमधली सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि अनेक अडचणींमधून आपल्याला यामुळे मार्ग देखील मिळू शकतो। बऱ्याच वेळेला आपण मेहनत करतो, कष्ट करतो, खूप एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो, पण अथक प्रयत्नांनंतर देखील ती गोष्ट आपल्या हाती लागत नाही, ती साध्य होत नाही। आपल्यापेक्षा कमी मेहनत घेणाऱ्यांना ती गोष्ट सहज मिळून जाते। यामुळे आपल्याला काही वेळेला नैराश्य देखील येतं, आपण नाराज होतो। कारण आपण त्या गोष्टीवर खूप जास्त कष्ट घेतलेले असतात, पण तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला यश मात्र मिळत नाही। त्यामुळे बघा काही आपल्या कुंडलीमधले दोष असतील किंवा अनेक प्रकारचे दुसऱ्या काहीतरी अडचणी असतील, ज्या आपल्या मार्गामध्ये संकट घेऊन येत असतील, तर अशा अडचणी किंवा अशी संकट जे आहेत, जे आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत, ती दूर होण्यासाठी या गोष्टींचा खूप आपल्याला उपयोग होत असतो। काही प्रभावी दिवसांदिवशी जर आपण या गोष्टी केल्या तर कुठे ना कुठेतरी याचा शुभ लाभ आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळतो। त्यामुळे न विसरता हे झाड जर तुम्हाला कुठे आहे माहीत असेल तर 10 जुलैला गुरुवारी पौर्णिमा आहे, आषाढ पौर्णिमा आहे, म्हणजेच गुरुपौर्णिमा हा योग जुळून आलेला आहे। तर या गुरुपौर्णिमे दिवशी नक्की त्या झाडाला स्पर्श करून या। याने अनेक प्रकारच्या अडचणींमधून, संकटांमधून देखील आपल्याला मार्ग मिळू शकतो। भले तुमचा व्यवसाय आहे तो नीट चालत नाही आहे, त्यातून पाहिजे तसा तुम्हाला मोबदला मिळत नाही आहे, आर्थिक तक्रारी आहेत, कर्ज आहेत, कर्जाखाली तुम्ही अगदी दाबले गेलेला आहात, कर्जाने त्रस्त झालेला आहात, अनेक प्रकारच्या पैशांच्या अडचणी तुम्हाला येत आहेत, सतत उसने मागावे लागत आहेत दुसऱ्यांकडे। आणि अशा प्रकारे जर तुम्हाला खूप जास्त अडचणी येत असतील अर्थार्जनामध्ये किंवा मग घरामध्ये सतत भांडणं, कटकटी, वाद आहेत, घरातलं वातावरण अतिशय बिघडलेलं आहे, नवरा बायकोमध्ये पटत नाही आहे किंवा मुलांची प्रगती होत नाही आहे, मुलं खूप कष्ट करतात, मेहनत करत आहेत त्यांच्या अभ्यासावर, पण त्यांना तसं यश हाती येत नाही आहे, कुठेतरी मुलं मागं राहत आहेत किंवा मुलं व्यसनाधीन झालेली आहेत, ते ऐकत नाही आहेत, तर मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता।
मुलांसाठी तुम्हाला करायचं असेल तर मुलांना तुम्ही तिथे घेऊन जा आणि या झाडाला नक्की स्पर्श करून आणा. घरातील सगळ्यांनी गेलं त्या झाडाखाली आणि त्या झाडाला स्पर्श केला तर बघा हे अत्यंत शुभ फलदायी ठरत असतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेला 10 जुलैला नक्की तुम्ही या झाडाला स्पर्श करायचा आहे. त्याचबरोबर एका वस्तूचं दान नक्की करा. ही वस्तू जर तुम्ही गुरुपौर्णिमेला दान केली तर तुमचे जे काही आर्थिक संकट आहेत किंवा भविष्यकाळामध्ये जी काही तुम्हाला तुमच्यावरती संकट येणार आहेत, अडचणी येणार आहेत, त्या देखील वेळीच दूर होतात आणि तुमचा गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो. त्यामुळे ही वस्तू जी मी सांगणार आहे अवश्य तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी दान करायची आहे. ती वस्तू कोणती आहे, कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे हे मी सांगते. त्यापूर्वी 10 जुलैला गुरुवारी पौर्णिमा आहे, म्हणजेच गुरुपौर्णिमेचा योग, सुवर्ण योग साधून आलेला आहे. तर या दिवशी आपल्याला काही गोष्टी पण करायच्या आहेत. नित्यदेवपूजा चुकवू नका, नित्यदेवपूजा करायची आहे. त्याचबरोबर छानशी रांगोळी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढा, लक्ष्मीची पावलं, गोपद्म काढा, तुळशीची सेवा करा. तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावायला विसरू नका. पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे गोडाचा पदार्थ करा, शिरा करा किंवा मग एखादी खीर तुम्ही करू शकता. नैवेद्य रूपामध्ये तुमच्या देवघरामध्ये ती खीर तुम्ही ठेवायची आहे. नंतर प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांना खायला द्यायची आहे. तर अशा गोष्टी तुम्ही गुरुवारी पौर्णिमे दिवशी करायच्या आहेत. आता बघूयात की आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे. लक्षात घ्या, तुमच्या जवळपास कुठे औदुंबराचं झाड असेल तर नक्कीच तुम्ही 10 जुलैला गुरुवारच्या दिवशी औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. औदुंबराचं झाड हे जिथे दत्तगुरूंचं मंदिर आहे तर तिथे तुम्हाला दिसून जाईल. तर या ठिकाणी नक्की तुम्ही जा. तुम्हाला म्हणजे जवळपास तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे औदुंबराचं झाड आहे तर तिथे तुम्ही जायचं आहे. आता बघा, औदुंबराचं झाड जे असतं तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला कच्चं दूध आणि थोडीशी हळद त्यामध्ये मिक्स केलेलं तर असं कच्चं दूध अवश्य तुम्ही औदुंबराच्या झाडाला अर्पण करा. यामुळे अनेक प्रकारच्या त्रासातून आपली मुक्तता होते. आणि त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाजवळ अवश्य एक दिवा लावायचा आहे. थोडासा दूरवर अंतरावर लावला तरी चालेल, पण अवश्य एक दिवा गुरुपौर्णिमे दिवशी औदुंबराच्या झाडाजवळ लावायला विसरू नका. त्यानंतर औदुंबराच्या झाडाभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्ही तिथे बोलून दाखवा आणि त्यानंतर तुम्ही या 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णूंच्या मंत्राचा देखील जप करायचा आहे. त्यानंतर तुमचा उजवा हात औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तोच हात आपल्या मस्तकाला तुम्हाला लावायचा आहे. आणि त्यानंतर तुमचं मस्तक जे आहे, कपाळ जे आहे ते थोडंसं औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचं आहे आणि मनोभावे तिथे पुन्हा तुमची इच्छा व्यक्त करून दाखवायची आहे. लवकरात लवकर माझे हे काम पूर्णत्वाला जावे अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे. किंवा माझी आर्थिक प्रगती सुधारावी, माझ्या मागचं कर्ज दूर व्हावं, माझ्या मुलांची प्रगती व्हावी, जे काही तुमची मनोकामना असेल तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे. उपाय करताना अगदी मनोभावे करा. बघा, त्या कामामध्ये निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर मुलांना तुम्ही तिथे नेऊन तिथे तुम्ही त्या झाडाला स्पर्श करून आणायचं आहे. बघा, असं म्हटलं जातं की औदुंबराच्या झाडामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास असतो आणि जो कोणी या झाडाचे पूजन करून या झाडाला अशा प्रकारे स्पर्श करतो त्याच्या प्रत्येक अडचणी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने दूर होतात. अशी एक पुराणकथा आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंनी नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकशिपू नावाचा जो राक्षस होता, जो देवांना खूप जास्त त्रास देत होता, त्याचा वध केला. आणि नरसिंहाने
जेव्हा हिरण्यकशिपूचा वध केला तेव्हा त्याचे पोट जे आहे ते नख्यांनी फाडलं आणि त्यामुळे विष्णूंच्या नखाला इजा झाली किंवा खूप जास्त दाह त्यांच्या नखांना होऊ लागला. तो थांबता थांबेना तेव्हा माता लक्ष्मीने एक उपाय केला. माता लक्ष्मीने औदुंबराच्या झाडाची फळं जी आहेत तर ती आणली आणि भगवान विष्णूंच्या हाताला, बोटांना त्या फळांचा स्पर्श केला. तेव्हा तो दाह जो आहे किंवा जो त्रास विष्णूंना होत होता तर तो थांबला. तेव्हा भगवान विष्णूंनी आणि माता लक्ष्मीने औदुंबराच्या झाडाला असा आशीर्वाद दिला की जो कोण व्यक्ती या झाडाची पूजा करेल, या झाडाला स्पर्श करेल, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचे दुःख राहणार नाही. प्रत्येक इच्छा त्या व्यक्तीची पूर्ण होईल असा आशीर्वाद त्यांनी दिला. त्यामुळे नक्कीच हा उपाय तुम्ही करायचा आहे. आता कोणती वस्तू दान करायची ते मी सांगते. बघा, पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जी चणा डाळ असते, पिवळी जी हरभरा डाळ असते तर ती तुम्ही दान करायची आहे. यथाशक्ती तुम्ही कितीही डाळ घ्या, वाटीभर घ्या, पावशेर घ्या, अर्धा किलो घ्या, 1 किलो घ्या, यथाशक्ती तुम्हाला जमेल त्याप्रमाणे ही डाळ घ्यायची आहे. आणि ती डाळ घेऊन तुम्हाला जवळ असणाऱ्या कोणत्याही मंदिरामध्ये, विष्णूंच्या किंवा कोणतंही मंदिर असू द्या, तिथे नेऊन ती दान करायची आहे. बघा, ही डाळ जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी दान करतो तेव्हा अनेक प्रकारचे दोष आपल्या मागचे दूर होतात, त्रास दूर होतात आणि आपली चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती होते. आपला गुरुग्रह हा मजबूत होतो. कारण जी चणा डाळ असते किंवा हरभरा डाळ असते तर त्यामध्ये साक्षात भगवान विष्णू हे असतात किंवा भगवान विष्णूंचं रूप सामावलेलं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे ही डाळ पौर्णिमेच्या दिवशी अवश्य दान करायची आहे. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये ठेवून यायची आहे. नक्कीच या दोन्हीही गोष्टी तुम्ही करा. गुरुपौर्णिमे दिवशी औदुंबराच्या झाडाभोवती 11 प्रदक्षिणा मारून तिथे दिवा लावायला विसरू नका. दिव्याचं तोंड तिथे तुम्ही उत्तर दिशेला करा. दक्षिण दिशा सोडून इतर दिशांना केलं तरी चालेल. विशेष करून तुम्ही उत्तर दिशेला त्या दिव्याचं तोंड करा आणि अशा प्रकारे त्या औदुंबराच्या झाडाला नक्कीच स्पर्श करा आणि चणा डाळ जी आहे ती तुम्हाला दान करायची आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या गोष्टी ज्या आहेत त्या समजतील.